नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे घुबड दिसणं। म्हणजे घरामध्ये घुबड दिसणं किंवा एखाद्या वेळेला आपल्याला पांढरं घुबड दिसतं किंवा कधी-कधी घुबड हे आपल्याला उलटं लटकलेलं सुद्धा दिसतं। आणि जर हे घुबड आपल्याला घरामध्ये दिसलं किंवा बाहेर दिसलं किंवा अचानक आपल्याला घुबड दिसलं तर आपल्याला कोणते संकेत मिळतात किंवा घुबड दिसल्यावर काय होते याबद्दलचा व्हिडिओ आहे। अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, आपल्याकडे घुबडाला माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून घुबडाचं महत्त्व सुद्धा आहे। आपल्याला घुबड कोणत्या परिस्थितीमध्ये दिसले त्यावरून ते शुभ की अशुभ असे संकेत आपल्याला मिळत असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे की घुबड हा निशाचर प्राणी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला घुबडं हे शिकार करण्यासाठी बाहेर पडत असतात। परंतु आपल्याला दिवसा जर एखादं घुबड आपल्याला जर दिसलं तर हे अतिशय शुभ संकेत मानले जातात। घुबड आपल्याला दिसणं म्हणजे एखादी चांगली वार्ता मिळेल किंवा एखादी चांगली घटना घडेल असे संकेत असतात। परंतु घुबडाचे सगळेच संकेत शुभ असतील असं नसतं। आपल्याला घुबड जर घराच्या परिसरात दिसलं किंवा अनेक दिवस जर घुबड आपल्या घराच्या परिसरामध्ये चक्कर मारत असेल किंवा घुबडाने घरामध्ये जर प्रवेश केला असेल तर हे मात्र आगामी काळामध्ये आपल्याला एखादी चांगली वार्ता किंवा धनप्राप्ती होण्यासंबंधीचे किंवा आपले वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे त्याच्या संदर्भातले काही संकेत असतात। आपल्याला दिवसा जर घुबड घराच्या बाहेर दिसलं किंवा घुबड घरामध्ये येताना दिसलं तर हे शुभ संकेत मानले जातात। आगामी काळामध्ये आपल्याला आर्थिक फायदा होईल किंवा घरामध्ये शुभ कार्य होण्याचे संकेत असतात। अचानक घुबड घरामध्ये येताना दिसलं हे सुद्धा अतिशय शुभ संकेत मानले जातात। आपलं जुनं येणं असेल किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे जे प्रश्न असतील ते निकालात निघतील असे सुद्धा हे संकेत असतात। मात्र घुबड जर वारंवार आपल्या घराच्या परिसरात दिसत असेल किंवा ते जात नसेल हे मात्र आपल्याला काहीतरी महत्त्वाचे संकेत असतात किंवा काहीतरी आपल्याला सांगायचं आहे असा त्याचा अर्थ असतो। कारण घुबडाचा संबंध हा आत्म्याशी जोडला जातोच, तसेच घुबडाचा संबंध हा पूर्वजांशी सुद्धा जोडला जातो। त्यामुळे घुबड जर आपल्याला पितृपक्षामध्ये दिसलं किंवा वारंवार घुबड आपल्या घराच्या बाहेर दिसत असेल किंवा घरातून आपल्याला ते बाहेर जात नसेल तर आपल्याला एखादं संकट येणार असेल किंवा आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्याबद्दलची माहिती पूर्वज हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असा सुद्धा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर पांढरं घुबड दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। जर तुम्हाला पांढरं घुबड घरामध्ये दिसलं किंवा घराच्या बाहेर जरी दिसलं किंवा झाडावर दिसलं तर हे सुद्धा अतिशय शुभ संकेत असतात। आगामी काळामध्ये आपल्याला फायदा होईल असे संकेत असतात। संध्याकाळच्या वेळेला घुबड दिसणं हे मात्र अशुभ मानलं जातं किंवा रात्रीच्या वेळेला सुद्धा घुबड दिसणं किंवा घुबड पाहणं हे अशुभ मानलं जातं। त्यामुळे संध्याकाळी जेव्हा आपण घुबड बघतो त्यावेळी काहीतरी वाईट बातमी मिळेल किंवा आपलं आर्थिक नुकसान होईल असे सुद्धा हे संकेत असतात। जर तुम्हाला घरातून बाहेर पडल्यानंतर एखादं घुबड दिसलं किंवा 2-3 घुबडं दिसले किंवा चुकून एखादं घुबड तुम्हाला उलटं टांगलेलं दिसेल तर आपल्या घरातल्या जवळच्या व्यक्तीवर किंवा घरातल्या व्यक्ती संदर्भात आपल्याला वाईट बातमी मिळेल। घराच्या बाहेर पडताना आपल्याला उलटं टांगलेलं घुबड दिसणं किंवा तिन्ही सांजेला घुबड दिसणं हे सुद्धा आपल्याला वाईट बातमी मिळण्याचं किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे संकेत सुद्धा असतात। आपण एखाद्या कामानिमित्ताने बाहेर जात असेल आणि त्यावेळेला जर आपल्याला घुबड हे उजवीकडून डावीकडे जाताना दिसलं तर त्या कामामध्ये लाभ होईल किंवा फायदा होईल असे संकेत असतात। जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला अनेक घुबडं दिसली किंवा सकाळी घरातून बाहेर पडताना खूप घुबडांचं दर्शन झालं तर हे सुद्धा तुम्हाला अशुभ संकेत असतात किंवा त्या दिवशी तुमचं कुठलंही काम होणार नाही असे सुद्धा संकेत असतात। मात्र अचानक घुबड दिसणं, पांढरं घुबड दिसणं, घराच्या परिसरात किंवा अचानक घरामध्ये घुबड येणं हे सर्व संकेत हे आर्थिकच्या संबंधित असतात आणि एक चांगले संकेत असतात किंवा चांगली बातमी मिळेल किंवा चांगल्या घटना घडतील असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर घुबडाचे अजून काही शुभ संकेत सुद्धा असतात। जर घुबड तुम्हाला शिकार करताना दिसेल किंवा घुबड तुम्हाला उडताना दिसलं तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात। स्वप्नामध्ये घुबड दिसणं हे मात्र अशुभ संकेत मानले जातात। त्याचप्रमाणे मेलेलं घुबड तुम्हाला दिसणं हे सुद्धा अशुभ संकेत मानले जातात। तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हानी होण्याचे हे संकेत असतात। तर मंडळी, तुम्हाला घुबड दिसणं हे कोणत्या परिस्थितीमध्ये दिसलं त्यावरून शुभ आणि अशुभ संकेत असतात। त्यामुळे घुबड दिसण्याचे काही संमिश्र संकेत आहेत। शकुन अपशकुन शास्त्रामध्ये घुबडाचे अनेक संकेत सांगितलेले आहेत। हे आपल्या पूर्व परंपरागत आणि पूर्वजांपासून चालत आलेलं ज्ञान आहे, ते पुढच्या पिढीला मिळावं या उद्देशाने आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। घुबडासंबंधीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।